नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये 7वा पाठ परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की ऊर्जेचा प्रवाह परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी आहे. म्हणजेच सूर्यापासून ऊर्जा मिळते, उष्णता ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा सूर्याची जी आहे त्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. त्यामुळे वनस्पतींना आपण स्वयंपोषी म्हटलं. फर्स्ट ट्रॉपिक लेवल प्रायमरी प्रोड्युसर्स प्लांट्स, आणि ह्या प्लांट्सपासून वनस्पतीपासून जे आपल्याला अन्न मिळतं कार्बोहायड्रेट्स प्रथिने वगैरे ह्या रूपात त्या वनस्पती स्वतःसाठी ठेवतात आणि इतर सजीव त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राथमिक लेवल प्रायमरी कन्झ्युमर प्राथमिक भक्षक हर्बिओरस म्हणजे जे शाकाहारी आहेत ते किडे वगैरे आपण प्रथममध्ये नाही गाय म्हैस बकरी वगैरे जे वनस्पतीवर अवलंबून आहेत. त्यानंतर द्वितीय भक्षक सेकंडरी कन्झ्युमर्स कार्निवोरस जे आहेत. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी आपण म्हणतो ते ह्या प्राण्यांवर अवलंबून आहेत. हे किडे वगैरे बेडूक वगैरे यांच्यावर अवलंबून आहेत. आणि जे सर्वोच्च भक्षक एकदम वरच्या लेवलचे तृतीय भक्षक टर्शरी कन्झ्युमर्स टॉप कार्निवोरस हे ह्या मोठ्या प्राण्यांना जे मांसाहारी आहेत त्यांना खाणार आहे. त्यामध्ये वाघ सिंह गिधाड वगैरे हे प्राणी येणार. तर हे सर्व जे आहेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही पुढे पुढे वाटली जाते. आपण ऊर्जेच्या मनोरामध्ये पाहिलं की ऊर्जा हळूहळू कमी कमी होत जाते, कारण जी पुढे पुढे पास होईपर्यंत वनस्पतीने वापरलेली असते. त्यामुळे यांना कमी मिळते, यांच्याकडून पुढे यांनी वापरल्यामुळे त्या पुढच्यांना कमी मिळते सेकंडरी भक्षकांना, आणि त्यापुढे तृतीय भक्षकांना त्याहीपेक्षा कमी मिळते. शेवटी हे सर्व सजीव मेल्यानंतर सूक्ष्मजीवांद्वारे जेव्हा विघटन होतं त्यावेळी सर्व ऊर्जा पुन्हा निसर्गाला दिली जाते, पण सूर्याला दिली जात नाही. म्हणून म्हटलं की हा प्रवास एकेरी आहे. परंतु हा पोषक द्रव्यांचा जो प्रवाह आहे, पोषण जे होत आहे वनस्पतींमुळे यांचं पोषण, यांच्यामुळे कबुतराचं पोषण, गिधाडाचं ह्या कबुतरामुळे पोषण, हे पोषण मात्र जे आहे त्याचा प्रवाह मात्र चक्रीय आहे. तर त्याबद्दलच आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे. पहा हे चित्र. या चित्रामध्ये आपल्या पृथ्वी तलावरील वेगवेगळी आवरणं तुम्हाला दिसतील. कोणती कोणती आवरणं पृथ्वीवर आहेत पाहूया आपण. हे बघा, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर जलावरण, बायोस्फिअर जीवावरण म्हणजे सर्व सजीव वनस्पती प्राणी यांच्यापासून बनणारं बायोस्फिअर, आणि जिओस्फिअर म्हणजे शिलावरण माती डोंगर यांचं आवरण. ही सर्व आवरणं एकमेकावर अवलंबून आहेत, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया आहे. मुख्य जी 3 आवरणं वातावरण जलावरण आणि शिलावरण ही पृथ्वीवर अजैविक घटक यांच्यामध्ये समाविष्ट असलेली ही आवरणं आहेत. वातावरणामध्ये हवा आली, हवा ऑक्सिजन नायट्रोजन हे घटक आले. हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचं पृथ्वीवर असलेलं पाण्याचं आवरण, पाण्याचं प्रमाण पृथ्वीवर जास्त आहे जमिनीपेक्षा. आणि जिओस्फिअर किंवा आपण लिथोस्फिअर म्हणूया आपण म्हणजे भूआवरण किंवा शिलावरण डोंगर जमीन माती जी आहे जमिनीवर आहे. डोंगर दगडांपासून त्यावर क्रिया होऊन अपक्षीणन क्रिया होऊन माती तयार होते तुम्हाला माहीत आहे. आणि ह्या तिघांचा परस्परांशी संबंध जोडलेला आहे जीवावरणाशी सजीवांशी. आणि हे जी 4ही आवरणं ही एकमेकांशी इतकी रिलेटेड आहे की ती तुम्ही एकमेकांपासून वेगळी करू शकत नाही. कशा प्रकारे रिलेटेड आहेत पाहूया आपण. बघा, जलावरण पाणी जे आहे, पाण्यामध्ये सजीव तुम्हाला दिसत आहेत. पाण्यामध्ये असणारे सजीव वनस्पती आणि हे जे प्राणी आहेत मासे हे ह्या आवरणामध्ये जगत असतात. आणि ह्याच पाण्यापासून आपल्याला बघा पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते आणि आपल्याला जमिनीवरच्या सजीवांना पाणी मिळतं.
पावसाच्या रूपाने, बरोबर ना. म्हणजे अशा प्रकारे जमिनीवरील सजीव ह्या जलावरणावर अवलंबून आहेत. म्हणजे जलावरण हे आवरण सजीवांशी म्हणजे बायोस्पिअरशी कसं निगडित आहे. वनस्पतींना पाणी आवश्यक आहे, सजीवांना आवश्यक आहे, जमिनीवर जगणाऱ्या. म्हणजे अशा प्रकारे जलावरण आणि जीवावरण म्हणजे कसे एकमेकांशी अवलंबून आहेत. त्यानंतर जलावरण आणि ॲटमॉस्फिअर कसे अवलंबून आहे. जलावरण आणि वातावरण यांच्यामध्ये काय आंतरक्रिया आहे. तर जलावरण म्हणजे पाणी. त्या पाण्याच्या सूर्याच्या उष्णतेने वाफ होते, वाफ होऊन पाणी वर जातं ढगांच्या रूपाने, त्यातून पाऊस पडतो. म्हणजे जर हे पाणी नसतं तर ॲटमॉस्फिअर हवेमध्ये बाष्प निर्माण झालं नसतं किंवा पाऊस पडला नसतं. म्हणजे यांच्यामध्ये ही फार महत्त्वाची आंतरक्रिया आहे. त्यानंतर बघा, हे जे पाणी वनस्पतींना मिळतं, जमिनीवर पाणी मिळतं, जमिनीवर सजीवांना पाणी मिळतं आणि सजीव सर्व प्राणी, वनस्पती, मनुष्य प्राणी या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि हे जे जिओस्फिअर म्हणजे शिलावरण जे आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. शिलावरणामध्ये जी माती आहे, खडक आहेत, हे जे खडकापासून माती बनते ती फार आवश्यक आहे. मातीमध्येच आपण झाडं लावतो. मातीमध्ये पोषक घटक असतात की जे वनस्पतींना आवश्यक आहेत आणि त्या पोषक घटकांचाच वापर करून वनस्पती अन्न तयार करतात. मग असे हे पोषक घटक ह्या जिओस्फिअरमधून मिळतात. मग हे सर्व आवरणं पृथ्वीवरची जी आहेत त्यांचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाला जो प्रवाह आहे तर जैवभू रसायन चक्र म्हणतात. ह्या सर्वांचं जैव भू जमीन आणि ह्या सर्व घटकांचं जे रासायनिक चक्र आहे त्याचा आपण ह्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. पहा, या ठिकाणी सर्व सजीवांना पोषक घटकांची आवश्यकता असते, जे सर्व ठिकाणी मिळत आहेत सर्व वातावरणामध्ये. जैवभू रसायन चक्र म्हणजे काय. ह्या पोषक द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील जो प्रवाह आहे आता आपण पाहिला त्याला जैवभू रसायन चक्र असे म्हणतात. आणि हे सजीवांसाठी आवश्यक घटक जे आहेत अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे जात आहेत, बरोबर ना. अजैविक घटक म्हणजे काय. हवा, माती, पाणी, जमीन. माती म्हणजे जमीन आले, यांच्याकडून सजीवांना मिळत आहे जैविक घटकांना. जमिनीतून आपल्याला वनस्पती अन्न तयार करतात आणि ते आपल्याला घटक मिळतात. पाणी आपल्याला मिळतं, जैविक घटक, अजैविक. आणि शेवटी हे जैविक घटक सर्व सजीव मृत होतात. मेल्यानंतर त्यांचं विघटन होऊन पुन्हा वातावरणाला तेथे घटक पुन्हा दिले जातात. म्हणजे पुन्हा अजैविक घटकांकडे त्यांचं रूपांतर होत असतं आणि ही क्रिया सतत चालू असते. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेल्या जीवावरण ह्या माध्यमातून, जीवावरणाच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. ह्या चित्रामध्ये बघा कसे एकमेकांशी निगडित आहेत हे आपल्याला इथे स्पष्ट दिसते. बघा, पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामधले जे जलचर जे आहेत त्यांचाही आपल्याला उपयोग होतो. मासे पकडत आहेत बघा या ठिकाणी. आणि हेच पाणी, हे हा जो सजीव जो आहे पाणी पित आहे आणि या पाणी हे आपले जीवन आहे. वातावरणातून आपल्याला हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड मिळत आहेत. तर हे सर्व घटक जे आहेत ही जी चारही आवरण आहेत यांचं चक्र जीवावरणातून सतत अविरत चालू असतं. तर अशा ह्या जीवभू रसायन चक्राचे मग प्रकार कोणते कोणते प्रकार त्यामध्ये आहेत, काय काय आहे त्या चक्रामध्ये. 2 प्रकार पडतात. वायुचक्र आणि अवसादन म्हणजे भूचक्र. मग जमीन जे आपण म्हणजे जमिनीमध्ये काय आहे, जमिनीमध्ये असलेले वनस्पतींना मिळणारे आपण पोषक घटक म्हणतो ना. मग पोषक घटक म्हणजे काय तर खनिज, जमिनीमध्ये असलेले क्षार, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे जमिनीमध्ये समाविष्ट आहेत. मग त्यांची चक्र त्यांना अवसादन म्हणजे भूचक्र म्हणतात. आणि वायुचक्र जे आहेत हे 2 प्रकार पडतात जीवभू रसायन चक्राचे. मग वायुचक्रामध्ये काय, अजैविक वायुरूप घटक जे आहेत त्यांचं संचयन म्हणजे साठा पृथ्वीच्या वातावरणात आहे, बरोबर ना. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन पृथ्वीच्या वातावरणात आहे. पण अजैविक घटक जे आहेत ते कुठे आहेत, अवसादी रूपात खडकात आहेत किंवा मातीत आहेत. वायुचक्र कोणती, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, तसे बाष्प, पाण्याचं चक्र, जलचक्र. पाणी हे जलावरण आहे ना. ही चक्र वायुचक्रामध्ये आहेत. आणि भूचक्रामध्ये आयर्न, लोहन, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी घटक येतात. हे वायुचक्र जे आहेत ते वेगाने घडून येतात, सतत होत असतात, कंटिन्यू चालू आहेत वायुचक्र, बरोबर ना. उदाहरणार्थ समजा आता एखाद्या कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर लगेच वाऱ्याबरोबर तो विसरण होतो, सगळीकडे पसरतो किंवा वनस्पतीद्वारे त्याचं शोषण केलं जातं.
पण जमिनीमध्ये जे क्षार आहेत त्यांची चक्र मात्र फार, त्यांची गती फार कमी असते. ही जी चक्र आहेत त्यांची गती जी आहे ते मानवी क्रिया, विविध हवामानातील बदल यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो. नैसर्गिक प्रदूषणामुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्या, ही जी दोन्ही चक्र एकमेकांपासून कधीच वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ नायट्रोजन वायुरूपात वातावरणात असतो, परंतु नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रेट्स वगैरे ह्या रूपात तो जमिनीमध्ये असतो, अवसादेमध्ये आढळतो. तसेच कार्बन अजैविक रूपात भूकवचात दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा वगैरे नाही का, यामध्ये कार्बन असतो अजैविक रूपात, परंतु वातावरणामध्ये तो कार्बन डायऑक्साईड रूपात असतो, जो वनस्पती अन्न तयार करण्यासाठी घेतात. म्हणजे तो जैविक आहेत घटक, त्यांना कार्बन डायऑक्साईड मिळतं. दगडी कोळशामध्ये पण कार्बन आहे, पण वनस्पती प्राण्यामध्ये कार्बनचं प्रमाण कमी असतं. दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा वगैरे यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे वायुचक्र आणि अवसादन चक्र जरी वेगवेगळे असले त्यांना पूर्णपणे आपण वेगळं करू शकत नाही. तर पाहूया आपण आता एक एक चक्र कोणती आहेत ती. पहिलं चक्र आहे कार्बन चक्र. कार्बन चक्र म्हणजे काय? कार्बनचं फिरतं, कार्बनचं होणारं अभिसरण आणि पुन्हा त्याचं पुनर्चक्रीकरण याला कार्बन चक्र असे म्हणतात. कार्बन चक्रसुद्धा फार महत्त्वाचं आहे. अजैविक कार्बनचे अणु जे आहेत मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण होतं. अजैविक कार्बन, अजैविक म्हणजे काय? वातावरणातला जो अजैविक म्हणजे जमिनीमधला जो कार्बन आहे आणि वातावरणाचा जो कार्बन आहे, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी ही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याद्वारे वनस्पती कार्बन घेतात कार्बन डायऑक्साईड रूपात, आणि वनस्पती जे आपण अन्न तयार करतात, उदाहरणार्थ कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, मेद या रूपात वनस्पती अन्न तयार करतात. आणि आता पण बघितलं अन्न साखळीमध्ये हे अन्न नंतर हिरव्या जे शाकाहारी प्राणी आहेत ते घेतात, त्यांना मांसाहारी प्राणी खातात, आणि नंतर उच्च सर्वोच्च भक्ष्य त्यांच्यापर्यंत हे अन्न जे आपल्याला मिळालं आहे, कार्बन जो मिळाला आहे वनस्पतींकडून तो पोचतो. पण शेवटी या सर्व घटकांचं काय होतं? सर्व घटकांचं शेवटी विघटन होतंच ना. कोणताही सजीव शेवटी मरतोच. पहा या ठिकाणी दाखवलेल्या चित्रामध्ये सर्व सजीव मरतातच. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. मेल्यानंतर त्यांचं जैविक जे आपले आपण काय म्हणू आपण सूक्ष्मजीव जे आहेत त्या सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होतं, आणि विघटन झाल्यावर ह्या विघटकांकडून पुन्हा हा कार्बन डायऑक्साईड वातावरणाला दिला जातो. किंवा दलदलीच्या प्रदेशामध्ये हे मेलेले प्राणी जे आहेत किंवा वनस्पती वगैरे पूर्वीच्या काळी जसे तसे गाडले जातात, आणि त्यापासून हा कार्बन बघा आता आपल्याला वनस्पतीद्वारे कार्बन पुढे पुढे पास झाला आहे, बरोबर ना. वनस्पतींनी कार्बन डायऑक्साईड घेतला आणि सजीवांनी उच्छवासासाठी कार्बन डायऑक्साईड सोडला. गिरण्या कारखान्यामधून कार्बन डायऑक्साईड निघालेला आहे. असा कार्बन डायऑक्साईड वनस्पतीने घेऊन कमी केलं आहे, आणि हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा विघटकांनी त्यांच्यावर जीवाणूंची वाढ झाल्यावर पुन्हा वातावरणाला दिला जातो एक प्रकार. किंवा दलदलीच्या प्रदेशामध्ये हजारो लाख वर्षापूर्वी हे प्राणी गाडले गेले, आणि गाडले जाऊन त्यांच्यापासून जीवाश्म इंधनं तयार झाले, फोसाईल फ्युएल्स. म्हणजे आपण जे दगडी कोळसा, पेट्रोलियम, केरोसिन हे जे आपण समुद्राखालून काढतो किंवा जे काढतो आपण दगडी कोळसा खाणीतून, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात कार्बन असतो, आणि त्यात कार्बनचं प्रमाण किती त्यावरून त्यांचे कोळशाचे प्रकारही पडतात. म्हणजे अशा प्रकारे एकतर तो पूर्ण सजीव मेलेला सजीव गाडला गेल्यापासून जीवाश्म इंधन तयार होईल, किंवा वातावरणाला दिल्यानंतर पुन्हा वातावरणाला कार्बन डायऑक्साईड रिटर्न केला जाईल. अशा प्रकारे हे जे कार्बनचं चक्र आहे हे एक फार महत्त्वाचं चक्र, जैवभूरासायनिक चक्र आहे. त्यानंतर पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे हेही फार महत्त्वाचं चक्र आहे, ऑक्सिजन चक्र. आपल्या पृथ्वीवरील वातावरणात जो 21% वातावरणात आणि मग जलावरण आणि शिलावरण अशा सर्वांमध्ये ऑक्सिजनचा आढळ आहे, ऑक्सिजन आढळतो. ॲक्च्युली तुम्ही पाहिलं तर ऑक्सिजन चक्र आणि कार्बन चक्र हे एकमेकांशी निगडित आहेत, रिलेटेड आहेत. आता हे जे ऑक्सिजन चक्र जे आहे ते चक्र ऑक्सिजनचे अभिसरण म्हणजे ऑक्सिजनचा प्रवाह आणि पुन्हा वापर मिळून ऑक्सिजन चक्र, यातही जैविक आणि अजैविक घटक घडतात. काय अजैविक आणि जैविक पाहूया आता आपण. पुन्हा वनस्पतींकडेच आपण येऊया.
वनस्पती वातावरणात एक कार्बन डायऑक्साईड जो आपण हे सर्वजण बघा उच्छवास करणार इथे जे सर्वजण आहेत ते बरोबर, म्हणून म्हटलं मी ऑक्सिजन आणि कार्बन चक्र रिलेटेड आहे. यांनी उच्छवासावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि वनस्पती फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन देतात वातावरणाला. ऑलरेडी वातावरणात ऑक्सिजन आहे तरीसुद्धा वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन दिला जातो आणि हा ऑक्सिजन जो आहे तो पुन्हा सर्व प्राणीमात्राला श्वासासाठी मिळतो, श्वास घेण्यासाठी मिळतो आणि त्यामुळे हे चक्र असं अविरत चालू राहणार आहे. आता हे जो ऑक्सिजन जो आहे या ठिकाणी बघा ऑक्सिजन चक्र दाखवलेलं आहे. ऑक्सिजन जो आहे त्याचा गुणधर्म आहे क्रियाशील आहे. ऑक्सिजन क्रियाशील असल्यामुळे तो अनेक मूलद्रव्यांशी संयोग पावतो आणि संयुगांशी सुद्धा आपण ऑक्सिडेशन क्रिया म्हणतो. ऑक्सिडीकरण म्हणजे काय, ऑक्सिजनचा इतर मूलद्रव्यांशी संयोग होणे त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. त्यामुळे मग कोणत्या कोणत्या रूपात असतो, वातावरणात ओझोनच्या रूपात आहे, मेटल ऑक्साईड धातूंचे ऑक्साईड्स असेंद्रिय संयुगे म्हणजे धातूंचे ऑक्साईड ते लिहिले बघा मेटल ऑक्साईड या रूपात असतो ऑक्सिजन. आणि इतर जी आपण पाणी म्हणतो पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजन आहे, या सर्वांमध्ये ऑक्सिजन असतो. त्यामुळे हे ऑक्सिजन चक्र जे आहे जीवावरणातील हे गुंतागुंतीचं चक्र आहे आणि सतत हे आपल्याला ऑक्सिजनच्या चक्रातील हे घटकांचा सतत त्यांची म्हणजे काय म्हणू आपण प्रोसेस चक्र हे चालू असतं. आता हे ऑक्सिजन देतो कोण आणि घेतो कोण, वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषण क्रिया बघा फोटोसिंथेसिस, त्यामध्ये वनस्पती ऑक्सिजन निर्मिती करतात. आत्ताच पाहिलं आपण, म्हणून आपण म्हणतो ना झाडं लावा झाडं जगवा. का, जेवढं तुमच्या आजूबाजूला झाडं असतील तेवढं तुम्हाला फ्रेश एअर ऑक्सिजनयुक्त हवा तुम्हाला मिळणार आहे. परंतु हा ऑक्सिजन वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात, परंतु ह्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रियेद्वारे ऑक्सिजनचा वापर केला जातो. कोणत्या कोणत्या क्रिया दिसतात बघा, अगदी वरती तुम्हाला दिसत आहे कोणती क्रिया दिसते बघा, गंजण्याची क्रिया. लोखंडाच्या वस्तू ज्या गंजतात म्हणजे त्यांचा ऑक्सिजनशी संयोग होतो. ह्या दुसऱ्या खालच्या चित्रामध्ये दिसतंय मानव कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन घेतो श्वासोच्छ्वास क्रियेमध्ये. ज्वलनाच्या क्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर होतो. तसंच विघटन क्रिया जी आहे म्हणजे मेल्यानंतर सजीवांचं जे विघटन होतं जीवाणूंद्वारे त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचा वापर केला जातो. म्हणजे ह्या ज्या 4 क्रिया आहेत ह्या चारही क्रियांमध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 चारही क्रियामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. आणि फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, ऑक्सिजन जो आहे तो वातावरणामध्ये सोडला जातो. पुढचं अजून एक महत्त्वाचं चक्र जे आहे जैवभूरसायन चक्रामधलं ते म्हणजे नायट्रोजन चक्र. बघा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक जो वातावरणामध्ये आहे, सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. इथे बघा वनस्पती दिसत आहेत, वनस्पतीद्वारे आपल्याला नायट्रोजन मिळतो वातावरणातला. या नायट्रोजनमुळे सजीवांची वाढ होते आणि सजीवांच्या वाढीसाठी सर्व वनस्पती प्राणी सर्वांच्या वाढीसाठी जी लहान मुलं जन्माला येणारी लहान मुलंसुद्धा दुधावर जगतात, कारण दुधामध्ये प्रथिने प्रोटीनच्या रूपात प्रोटीन्समध्ये नायट्रोजन असतो. प्रोटीन्स हे किंवा न्यूक्लिक ॲसिड्स आम्ल हे नायट्रोजनचे घटक आहेत. तर दुधामध्ये प्रथिने असतात त्यामुळे लहान मुलांची वाढ होते. आणि तुम्ही जे इतर प्रथिने जी खाता आपल्या नेहमीच्या अंडी मांस मासे आणि कोणती कडधान्य ह्याद्वारे आपल्याला नायट्रोजन मिळतं. आणि मग ह्या नायट्रोजनचं जे चक्र आहे जैविक आणि अजैविक प्रक्रियामधून नायट्रोजनचे होणारे रूपांतरण अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण याला म्हणतात नायट्रोजन चक्र. आता हा नायट्रोजन वातावरणात किती आहे बघा, कंपोजिशन ऑफ एअर वातावरणातले हवेचे घटक आणि त्यांचं प्रमाण 78% आहे बघा, दिसतो तुम्हाला 78% नायट्रोजन आहे. पण तो नायट्रोजन आपल्याला आताच म्हटलं मी आपल्या वाढीसाठी प्रथिनांच्या रूपात आपल्याला नायट्रोजन मिळतो. पण नायट्रोजन पाण्यात मिसळत नसल्यामुळे तो डायरेक्ट आपण घेऊ शकत नाही किंवा हा मुक्त स्थितीतला एवढा नायट्रोजन असून आपल्याला वापरता येत नाही. मग कसं काय मिळणार आपल्याला वाढीसाठी, तर नायट्रोजनचे स्थिरीकरण करावे लागते. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन नाही घेऊ शकत किंवा नायट्रोजन पाण्यात विरघळत नाही, पण नायट्रोजनची संयुगं जर तुम्ही बनवली जसं नायट्रोजन डायऑक्साईड नायट्रेट्स
तर ती मात्र पाण्यात विरघळतात. साहजिकच पाण्यात विरघळली म्हणजे मातीमध्ये मिसळणार आणि वनस्पतींद्वारे आपल्याला मिळणार. तर नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करायचं आणि संयुगात रूपांतर करण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. नायट्रोजन स्थिर करणे, थांबवणे. मग कोण करणार हे नायट्रोजन स्थिरीकरणचं काम? तर 2 प्रकारचे जीवाणू आहेत, जैविक आणि अजैविक. 2 प्रकार स्थिरीकरणाच्या पद्धती आहेत. जैविकमध्ये जीवाणू काम करतात. इथे तुम्हाला ह्या बॉक्समध्ये दिसत आहेत, ह्या गोलामध्ये दिसत आहेत, हे जीवाणू आहे. त्यांचं नाव आहे रायझोबियम जीवाणू. हे जे आपले द्विदल वनस्पती आहेत ना, कडधान्य, त्यांच्या मुळांना अशा प्रकारे गाठी असतात बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत असतील. आणि ह्या मुळांच्या गाठीमध्ये हे सहजीवी जीवाणू, सहजीवी म्हणजे जीवन म्हणजे काय, एकमेकांना मदत करणे. ह्या जीवाणूंना इथे राहायला जागा मिळाली वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर, त्यासाठी जीवाणू आपल्यासाठी काम करतात. दोघांचा परोपकार, एकमेकांना मदत करतात. हे काय करतात रायझोबियम जीवाणू? रायझोबियम जीवाणू जे आहेत ते नायट्रोजन फ्रॉम एअर लिहिलं आहे बघा इथे, त्याचं नायट्रोजन कंपाऊंड्स म्हणजे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. वातावरणाचा नायट्रोजन घेऊन संयुगात रूपांतर करतात ह्या मुळामध्येच. आणि मग नॅचरली मग ह्या मुळांद्वारे ते वनस्पतींना जाणार आहे आणि मग फोटोसिंथेसिस क्रिया होणार आहे. वनस्पती अन्न तयार करणार आहेत आपल्यासाठी. म्हणजे द्विदल कोण, तेव्हा शेंग दाखवली आहे, वाटाण्याचे शेंग आहे. हे द्विदल म्हणजे माहिती आहे ना, ज्यांच्यामध्ये 2 दले असतात त्या द्विदल वनस्पती. बीमध्ये 2 दले असतात, ही बी आहे समजा. 2 दले असल्या द्विदल वनस्पती, सर्व द्विदल वनस्पतींच्या मुळावर गाठी असतात आणि त्यांच्यामध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या हे जीवाणू असतात. आणि रायझोबियम जीवाणू, आणि ते जीवाणू नायट्रोजनला स्थिर करतात म्हणजे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. तेव्हा आपल्याला वातावरणातील नायट्रोजन मिळतं. दुसरे आहेत ॲझोटोबॅक्टर जीवाणू. हे मातीमध्ये असतात, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया लिहिले आहेत बघा. हे काय करतात, मातीत जे असतात, मातीमध्ये असतात, ते हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि नायट्रोजनच्या त्याच्या संयुगामध्ये रूपांतर, जसं अमोनियामध्ये, बरोबर, अमोनिफाईंग बॅक्टेरिया हे जे आहेत, तर ह्या अमोनियामध्ये, नंतर अमोनियाचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजेच ह्या ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया, आणि नंतर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. अशा प्रकारे ह्या दुसरे जीवाणू हे ॲझोटोबॅक्टर हे सुद्धा नायट्रोजन फिक्स म्हणजे संयुगात रूपांतर करतात. आणि नंतर शेवटी मातीमध्ये आहेत, त्यामुळे ह्या मातीद्वारे हे आपल्या, हे बघा हे मूळ दाखवलं आहे, मातीद्वारे हे कशामध्ये जाणार आहे, वनस्पतींच्या मुळामध्ये जाणार आहे आणि मुळाद्वारे ते आपल्याला वनस्पतींना मिळणार आहे. म्हणजे अशा 2 प्रकारे जैविक स्थिरीकरण म्हणतात. अजून कुठलं, हे अजैविक स्थिरीकरण आहे. अजैविक म्हणजे विजा कडकडताना वातावरणातसुद्धा, तुम्हाला माहिती आहे ना, वातावरण हवा जी आपली आहे ते सर्व घटकांचं मिश्रण आहे. हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन आहे, परंतु ह्यांचा संयोग होत नाही हवेमध्ये. पण जेव्हा विजा चमकतात त्यावेळेला काय होतं, नायट्रोजन जो असतो, नायट्रोजन N2 रूपात असतो, त्याचे 2 भाग होतात, फुटतो नायट्रोजन, त्याचं म्हणजे अपघटन होतं 2 भागामध्ये. नायट्रोजनच्या रेणूपासून 2 अणू बनतात. तसेच ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचे पण दोन्ही अणू वेगवेगळे होतात आणि त्या दोघांचा संयोग होतो वातावरणाचा. लिहिल्या बघा, नायट्रोजन ऑक्सिजनचा संयोग केव्हा, जेव्हा पावसाळ्यात विजा चमकतात त्यावेळेला. कळलं का? आणि त्यामुळे ह्यांचा संयोग होऊन नायट्रोजन ऑक्साईड, मग नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रिक ऑक्साईड म्हणजे नायट्रोजन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. आणि हे नायट्रोजन डायऑक्साईड जेव्हा विजा चमकतात तेव्हा पाऊस पडतो, पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतं आणि पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये येतं, जमिनीमध्ये नायट्रिक ॲसिड रूपामध्ये येतं आणि ते नायट्रिक ॲसिड जमिनीमध्ये मिसळून शेवटी आपल्याला मिळतं. आणि असा जेव्हा विजा चमकताना जर पाऊस पडतो म्हणून त्याला आम्ल पाऊस म्हणतात. हेही तुम्हाला माहीत असेल, कारण त्यामध्ये आम्ल पाऊस म्हणजे नायट्रिक ॲसिड हे आम्ल आहे ना, ते आम्लाबरोबर पडणारा पाऊस किंवा आम्ल विरघळून पडलेला पाऊस आहे, किंवा ते पावसामध्ये आम्ल आहे म्हणून त्याला आम्ल पाऊसही म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे हे जे स्थिरीकरण आहे, वातावरणीय स्थिरीकरण, याद्वारे सुद्धा नायट्रोजन जो वातावरणातला आहे तो स्थिर केला जातो किंवा त्याचं संयुगामध्ये रूपांतर केलं जातं. आणि मग अशा प्रकारे नायट्रोजन स्थिर झाला की जो आपल्याला मिळतो, वनस्पतींना मिळतो, प्राण्यांना मिळतो, सर्वजण. हे बघा पुन्हा चित्रात दाखवलं बघा, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ते नायट्रोजन संयुगात रूपांतर करतात. अमोनिया, नायट्रेट्स हे सर्व संयुग आहेत. अमोनियामध्ये रूपांतर करणं हेही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांचंच काम आहे. आणि नंतर वनस्पतींना आपल्याला नायट्रोजन मिळतो, सर्वांना, सगळ्यांतर्फे वापरला जातो. ॲसिमिलेशन म्हणजे वापरला जातो
सर्वांतर्फे प्राणीही वापरतात. प्राण्यांनी जे आपलं मलमूत्र वगैरे जे आहे त्यांच्यामधून तो वातावरणाला पुन्हा जमिनीमध्ये हे मलमूत्र मिसळलं जातं. तर युरिया आहे, त्यामुळे युरिया म्हणजे काय असतं, अमोनिया असतो त्यामध्ये, त्याचंही रूपांतर नायट्रोजनच्या संयोगामध्ये होतं आणि ते जमिनीमध्ये वापरलं जातं वनस्पतींद्वारे. आणि शेवटी हे सर्व सजीव मेल्यानंतर डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे आहेत ते त्या सजीवांचं विघटन करतात आणि पुन्हा वातावरणाचा नायट्रोजन वातावरणाला दिला जातो. अशा प्रकारे हे नायट्रोजनचे चक्रसुद्धा अविरत चालू असतं. ह्या नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया कोणत्या? तर पहिलं नायट्रोजनचं स्थिरीकरण व्हायला लागतं. नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स आणि नायट्राईटमध्ये होतं, ज्याला आपण नायट्रोजन स्थिरीकरण म्हणणार आहोत. तसं अमोनीकरण सजीवांचे अवशेष आणि उत्सर्जित पदार्थ जे मलमूत्र यांचंही विघटन होऊन त्यापासून अमोनिया मुक्त होतं. आणि नायट्रीकरण म्हणजे काय, हे अमोनियाचं पुन्हा नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. ह्या पहिल्या 3 क्रिया नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये येतात. आणि विनायट्रीकरण म्हणजे काय, सजीवांच्या मृत्यूनंतर हे नायट्रोजन संयुग जे आहेत नायट्रेट्स वगैरे त्यांचं पुन्हा विघटन होऊन नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होणे, हे नायट्रोजन चक्राचे प्रमुख टप्पे आहेत. आणि हे एक महत्त्वाचं चक्र आहे. हे सुद्धा जलावरणातलं चक्र आहे, बाष्पाचं जलचक्र. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, सर्व जलाशयांची वाफ होते. वाफ जे आहे उंचावर जाऊन तिचे ढग बनतात आणि ढग जेव्हा उंचावर जातात तेव्हा त्यांचा थंडावा किंवा तापमान कमी असल्यामुळे त्या ढगातील वाफेचं पाणी बनतं. पाण्यामुळे ढग जड होतात, जड होऊन जमिनीकडे येतात आणि त्यामधून जे पाणी पडतं तो म्हणजे पाऊस. पुन्हा ते पावसाचं पाणी जमिनीवर येऊन त्यापासून आपल्याला पाणी मिळतं. अशा प्रकारे जलचक्रसुद्धा अविरत चालू असतं. यानंतर आपण ह्या पाठामध्ये काय काय शिकलो, तर जैवभू रसायन चक्र म्हणजे काय, जैवभू रसायन चक्राचे 2 प्रकार पाहिले, वायुचक्र व अवसादन चक्र. वायुचक्राचे प्रकार पाहिले, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र. या पाठात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.